माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं निधन झालंय। छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात त्यांनी वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली। नरेंद्र चपळगावकर यांनी वर्ध्यामधील 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं होतं। नरेंद्र चपळगावकर हे लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते। गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे ते स्वतंत्र अकार्यकारी संचालक होते। नरहर कुरुंदकर न्यासाचे एक विश्वस्त होते। महाराष्ट्र फाउंडेशनने 2021 मध्ये त्यांना साहित्य जीवन गौरव पुरस्कार दिला होता। तर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती। वर्ध्यामध्ये झालेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं। 1961-1962 मध्ये लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे ते पहिले प्रमुख होते। गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं। नरहर कुरुंदकर न्यासाचे ते विश्वस्त होते। महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलाय। द लास्ट निजाम अँड हिज पीपल या नावाचं पुस्तक त्यांचं कमालीचं गाजलं। 22 पुस्तकांचं त्यांनी लेखन केलंय। 1962 ते 1978 या काळामध्ये बीडमध्ये त्यांनी वकिली सुद्धा केली। 1979 ते 1981 या काळामध्ये मुंबई हायकोर्टात वकिली केली। 1981 पासून औरंगाबाद खंडपीठाचे ते न्यायमूर्ती झाले। मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून 19 जानेवारी 1990 मध्ये त्यांची नियुक्ती झाली। कायमचे न्यायमूर्ती म्हणून 20 नोव्हेंबर 1990 ला त्यांची नियुक्ती झाली। 19 एप्रिल 1999 ला न्यायमूर्ती चपळगावकर हे निवृत्त झाले। चंपावती विद्यालय, दयानंद महाविद्यालय, संभाजीनगरच्या पहाडे महाविद्यालयामध्ये काही काळ त्यांनी अध्यापन केलं। बीडमधून केसरी, सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी लेखन केलं। तर आज न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन झालंय आणि आपल्यासोबत सध्या ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख आहेत। देशमुख सर, आपल्या सगळ्यांसाठीच ही अत्यंत दुःखद बातमी आहे। चपळगावकर सर आता आपल्यात नाही आहेत। अतिशय दुःखद बातमी आहे आणि मी क्षणभर चकित झालो, स्तब्ध झालेला आहे। मी मराठा असल्यामुळे माझा त्यांच्याशी खूप जवळचा परिचय होता। त्यांना आम्ही नाना असं म्हणत होतो। अतिशय एक बलदंड वैचारिक लेखन करणारे जे मराठी ज्येष्ठ लेखक होते आणि वैचारिक मराठी लेखनाला त्यांनी जी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि जो एक प्रकारचा पूर्ण महाराष्ट्राला ते वैचारिक वळण दिलेलं आहे, ते अतिशय वाखाणण्याजोगं होतं। त्यांचं लेखन हे नॉन फिक्शन वैचारिक स्वरूपाचं होतं आणि त्यांनी अनेक उत्तम पुस्तकं लिहिली। तीन न्यायमूर्ती सारखे मला आता त्यांचं एक पुस्तक आठवतं, गांधी आणि संविधान नावाचं। त्यात गांधी विचाराचं संविधान कसं होतं यावर त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक असं संशोधन लेखन केलं होतं आणि त्याचा प्रयोग त्या काळामध्ये पंतप्रतिनिधींनी औंधमध्ये केला होता। अतिशय अभ्यास करून ते लेखन करायचे आणि त्यांचं भाषा अतिशय डोलदार होती। आणि जेव्हा ते वर्ध्याला साहित्य समितीचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी जे भाषण केलं ते अतिशय परखड भाषण होतं आणि मराठी लेखकांना आणि राज्यकर्त्यांना ते काय केलं, कसं वागलं पाहिजे हे त्यांनी परखड निर्देशन केलं होतं आणि एक नेतृत्व केलं होतं। खऱ्या अर्थानं मराठीमध्ये जी एक मोठी वैचारिक परंपरा आहे प्रबोधनाची, त्या परंपरेचे ते एक अतिशय मोठे
लेखक होते आणि त्यामुळे त्यांच्या जाण्यानं मराठी विचार विश्व आणि वैचारिक साहित्य जगत एका अर्थानं पोकळ झालेलं आहे. व्यक्तिशः मला देखील फार मोठी माझी हानी झालेली आहे की त्यांना माझे मार्गदर्शक गुरु समजत होतो. असा गुरु आज मी गमावून बसलेलो आहे. निश्चित त्यांना माझी श्रद्धांजली. हो हो सर, त्यांचा आणि तुमचा अनेकदा संपर्क सुद्धा आला असेल, कधी बोलणं झालं असेल, काही आठवणी आहेत? आठवणी तशा खूप आहेत, पण त्या घरगुती स्वरूपाच्या आहेत. परंतु जेव्हा माझं इन्कलाब विरुद्ध जिहाद पुस्तक प्रकाशित झालं होतं तेव्हा त्यांनी त्यावर वाचलं होतं आणि त्यांनी मला बोलून सांगितलं होतं. जेव्हा जेव्हा औरंगाबादला मी जायचं तेव्हा ते बोलून घ्यायचे होते. औरंगाबाद जेव्हा साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्या संमेलनानंतर दुपारच्या वेळी त्यांनी 8-10 साहित्यिकांना घरी बोलवलं होतं गप्पा गोष्टीसाठी. त्यात मलाही बोलवलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी माझा त्या परिचय करून दिला होता. तेव्हा त्यानंतर मी बऱ्याच वर्षांनी अध्यक्ष झालो, परंतु तेव्हा ते म्हणत होते की बाबा तुझ्यात ते स्पार्क क्षमता आहे. हे मला खूप महत्वाचं वाटत होतं. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्याबरोबर इतर साहित्यिक यायचे, भेट व्हायची, तेव्हा त्यांनी माझं परिचय करून द्यायचे आणि माझ्या साहित्याचा उल्लेख करून सांगायचे, हे तुम्ही वाचलं पाहिजे, वाचन जरूर वाचा. असं त्यांचा अतिशय म्हणजे नव्या लेखकांना उत्तेजन देण्याचा स्वभाव होता. आणि ते मला वडीलधारे असल्यामुळे त्यांनी मला परत प्रेम केलेलं आहे आणि त्याला आम्ही नाना म्हणत होतो आणि त्यांच्या सगळ्या कुटुंब कार्यक्रमात मी गेलो होतो. अशा अनेक आठवणी आहेत, परंतु आज त्या क्षणी सांगणं जरा खूप अवघड आहे. अगदी सर, अगदी मी समजू शकतो. सर, आभार आपले, आपण सगळ्या भावना व्यक्त केल्यात आमच्यासोबत. तर ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. बर्दापूरकर सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये चपळगावकर सर राहायचे, त्यांचा तिथे बराच काळ वास्तव्य होतं. तुमचा त्यांच्याशी संपर्क आला असेल, बरेचदा बोलणं झालं असेल, कसं व्यक्तिमत्व होतं आणि आज काय भावना आहेत? एकतर नानासाहेबांशी माझे वैयक्तिक संबंधही होते, नातेसंबंधही होते. हा एक महत्वाचा भाग आहे. आणि तुम्ही जसं म्हणता तसं ते करिअरसाठी जेव्हा आले त्याच्यानंतर ते औरंगाबादला स्थायिक झाले आणि औरंगाबादलाच ते होते, म्हणजे आताच्या वर्षी छत्रपती संभाजीनगरला. मूळचे बीड जिल्ह्यातले आणि त्यांना माहित नसेल ते पत्रकारही होते आणि पत्रकारिता करण्याच्या काळात एकदा ते नगरसेवक म्हणून, बीड नगरपालिकेचे नगरसेवक म्हणूनही निवडून आलेले होते. त्यांना खरं तर राजकारणातच करिअर करायचं होतं. बरं. आणि विशेषतः समाजवादी चळवळीतल्या लोकांचे त्यांचे फार निकटचे संबंध होते. पण ते वकिलीत आले. त्यांचं घराणं एकूणच सगळं स्वातंत्र्य सैनिकांचं, त्यांचे वडीलही स्वातंत्र्य सैनिक होते आणि अतिशय मग ते वकिलीच्या क्षेत्रात आले. काही काळ मुंबईला वकिली केली, काही अल्पकाळ, आणि मग ते औरंगाबादला आले. औरंगाबादला स्थायिक झाले. औरंगाबादला वकिली करत असतानाच त्यांना ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले आणि त्याच दरम्यान तेव्हापासूनच, सुरुवातीपासूनच त्यांचं लेखन सुरू होतं. आगरकर, न्यायमूर्ती रानडे यांच्या परंपरेतला एक विचारवंत असं म्हणता येईल अशा पद्धतीचं त्यांचं वैचारिक लेखन होतं. अगदी अगदी. पंडित जवाहरलाल नेहरू ते अगदी आता नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आणि सामाजिक संदर्भ म्हणजे नानासाहेब होते. अगदी. अतिशय चांगले वाचक होते. अतिशय, आणि नवोदितांना प्रोत्साहन देणं, नानांनी कधी कुणाला नाही म्हटलं असं घडलेलंच नाहीये. त्यांच्याकडे म्हणजे कितीही त्यांच्यामध्ये ती एक सहिष्णुता होती की लोकांना सहन करावं, लोकांना उत्तेजन द्यावं, त्यांना सतत प्रोत्साहन द्यावं, अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव होता. अतिशय वेल्हा माणूस होते ते. निश्चित. त्यांना म्हणजे लोकांमध्ये रमणारे होते आणि संयतपणे हे सगळं जे होतं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विचारवंत असूनही नानासाहेब हे कधीच आक्रस्त आहे, आकारतांडव करणारे अशा पद्धतीचे नव्हते. अतिशय संयतपणाने ते त्यांचे मुद्दे आणि ठामपणाने त्यांचे मुद्दे मांडत असत. नानांचं प्रत्येक पुस्तक त्यांनी मला दिलेलं आहे. आमचं वैयक्तिक नातेसंबंध पण आहेत. मी जेव्हा औरंगाबादला 98 मध्ये बदलून आलो, 98 ते 2003 असताना,
ते इतके ममत्वाने वागत की तेव्हा त्यांनी ते माझे स्वयंघोषित पालक होते. हम्म, हम्म, हम्म. माझ्या लोकसत्तातलं पहिलं बातमीकर लेखन जे आहे ते लेखन त्या पैठणचे जे संग्राहक जे आहेत पाटील यांच्यावर करण्याची संधी मला मिळाली आणि मी गांगरून गेलो. तेव्हा नानांना मी फोन केला की नाना मला हे लिहायचंय हे माहित नाही. हो. नाना म्हणे मी सांगतो तुम्हाला कसं लिहायचं आणि नानांनी मला डिक्टेशन दिलं फोनवरच. अगदी म्हणजे इतकं त्यांचं ते लोकांना समजून घेण्याची, लोकांना निश्चित. मदत करण्याची, लोकांना समजून घेण्याची, लोकांना उत्तर देण्याची त्यांची वृत्ती होती. हो. म्हणजे नक्कीच. आता म्हणजे तुम्ही फार मोठे होते ते, मी फार लहान आहे त्यांच्या समोर. हो हो ते मला त्या दिवशी मध्यंतरी एकदा मी त्यांना भेटायला गेलो तर ते मला म्हणे की हे बघा तुमचंच पुस्तक माझ्या जवळ आहे. मला कंटाळा आला की मी तुमचं पुस्तक वाचतो आणि रिलॅक्स होतो. ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे की एवढे मोठे साहित्यिक तुम्हाला म्हणाले की मी तुमचं पुस्तक वाचतो. या तुमच्या बोलण्यातून एक कळलंय की अत्यंत साध्या व्यक्तिमत्वाचे चपळगावकर सर होते आणि तुम्ही वेगवेगळे त्यांच्या स्वभावाचे पैलू आम्हाला उलगडून दाखवलेत. धन्यवाद प्रवीण बर्दापूरकर सर, आपण या आज भावना आमच्यासोबत व्यक्त केल्या त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.